नमस्कार, मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। तर तुम्ही पाहू शकता आपण निघालेलो आहोत ते म्हणजे ओंकारेश्वरला आणि या ठिकाणी सर्वजण अगदी छान अशी मस्ती करत आहेत। तर मोठी गाडी घेतल्याचा हाच एक फायदा असतो, सर्व फॅमिली जी आहे ती एकत्र असते, त्यामुळे सर्वजण मस्त असा एन्जॉय करू शकतात। तर आपला प्रवास जो आहे तो चालूच आहे, त्याचबरोबर या ठिकाणी सर्वांचा डान्स जो आहे तो चालू आहे। या ठिकाणी तपस्यानी त्यानंतर संस्कृतीने अगदी खूप छान असा डान्स केलेला आहे। एवढंच काय तर हा छोटासा आमचा देवांश देखील खूप छान असा नाचला, तुम्ही पाहताय किती हॅप्पी आहे तो। आणि ही आहे नर्मदा माता। तर आपण ओंकारेश्वरला पोहोचलो आहे आणि आम्ही आता या नर्मदेमध्ये स्नान करणार आहोत। स्नान करून झालेलं आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे ते म्हणजे ओंकारेश्वर मंदिरामध्ये। तर आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये, तुम्ही पाहताय या ठिकाणी खाली देखील छोटे मोठे मंदिर आहेत। तर मी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते आहे। तर तुम्ही पाहताय अगदी सर्व फॅमिली मजेत आहे आणि खूप छान असा एन्जॉय करत आहेत सगळेजण। तर या पायऱ्यांपासून मेन मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे। या ठिकाणी हे पंचमुखी गणेश मंदिर आहे। त्याचबरोबर इतर देवी देवतांचं देखील या ठिकाणी मंदिर आहे आणि हे मुख्य मंदिर आहे जे मी तुम्हाला दाखवत आहे। तर या ठिकाणी कॅमेरा अलाउड नाही आहे, तरीसुद्धा मी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर हा गाभारा आहे आतला आणि तुम्ही गर्दी पाहू शकता। तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करत आहोत आणि या गाभाऱ्यामधून आपल्याला पुढच्या गाभाऱ्यामध्ये जायचं आहे। तर आपण एका गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि पुढच्या गाभाऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला दिसते ती पार्वती माता आहे आणि पार्वती मातेच्याच अगदी समोर ओंकारेश्वरचं ज्योतिर्लिंग आहे। तर या ठिकाणी व्हिडिओ काढणं अलाउड नाही, त्यामुळे मी पुढचं तुम्हाला एवढं दाखवू शकत नाही। जेवढं शक्य होईल मी तेवढं तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्ही देखील या ठिकाणी दर्शन घेऊ शकता। थोडीशी झलक तुम्हाला दिसते आहे नागदेवतांची। त्यानंतर आम्ही या ठिकाणी अभिषेक केलेला आहे। तर हा पुढचा गाभारा आहे, या ठिकाणी अभिषेक जे आहे ते केले जातात। त्यानंतर मंदिरामध्येच महादेवाची पिंडी आहे आणि तुम्ही बाहेरचा व्ह्यू पाहू शकता, अगदी छान असा व्ह्यू आहे आणि हा झुलता पूल आहे। तर अगदी छान असा हा व्हायब्रेट होत होता या ठिकाणी। तर जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि या पुलाच्या खाली नर्मदा जाते। तर अगदी छान असा हा फील होता या ठिकाणी रात्रीचा। त्यानंतर आपण आलेलो आहोत ते म्हणजे उज्जैनला
आणि उज्जैनला आपण या ठिकाणी रूम घेतलेली आहे. तर स्वरित जो आहे तुम्हाला रिसॉर्टचा व्ह्यू दाखवत आहे. ओंकारेश्वरवरून उज्जैनला यायला आपल्याला रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही लगेचच या ठिकाणी रूम जो आहे तो घेतलेला आहे. तर अगदी सुंदर हे रिसॉर्ट आहे, तुम्ही पाहू शकता. सभी लोगों को मोबाइल पे चाहे आपकी जवाबदारी बनती है 4 में 4 गूगल रेट की रिव्यू डालिए. 100% फोटो सही हमारा भी दिल्ली की रिव्यू बढ़िया है. लेकिन आप लोगों को देने को डालिएगा. पुन्हा भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग.